नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक सुरेश बारगळ, पोलीस भरती ट्रेकिंग गाईड या पुस्तकाला. तर मित्रांनो, आपण आज विभाज्याच्या कसोटी या सेशनला सुरुवात करणार आहोत. तर त्या अगोदर एक बघा, तुम्ही आतापर्यंत 2 ते 15 या विभाज्य कसोट्या प्रत्येक बुक्समध्ये वाचलेल्या असतील. परंतु हा व्हिडिओ मी तुम्हाला रिक्वेस्ट असणार की शेवटपर्यंत बघा. आपण फक्त 2 ते 11च कसोटे बघणार आहे आणि त्या कसोट्या बघितल्यानंतर ट्रेकी पद्धतीनं तुम्ही 100पर्यंत 2 अंकी कोणत्याही संख्येची कसोटी काढू शकता. समजा मी तुम्हाला आता म्हटलो तर 88ची कसोटी काय, तर बरेच 90% मुलं इथं म्हणतील 88ची कसोटी आहे का सर. तर मित्रांनो, आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपण ट्रेकी पद्धतीने सर्व बघणार आहोत. तर त्यानंतर मग तुम्ही 100पर्यंत 2 अंकी संख्येचे फक्त मूळ संख्या सोडून कोणत्याही संख्येची कसोटी काढू शकतात. तर मित्रांनो, मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ सांगत आलेलो आहे की कोणताही चॅप्टर असो, त्याचा अभ्यास करीत असताना त्यावर त्या प्रश्नाचा आढावा घ्या आणि त्यानंतर त्या परीक्षेला प्रश्न कसे विचारण्यात आलेले ते बघा. तर मित्रांनो, मी आता परीक्षेचा अभ्यास करून विभाज्याच्या कसोटीवर तुम्हाला कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आलेले त्यावर मग मी पद्धती तयार केलेली आहे बघा. यामध्ये पद्धत एक बघा, प्रश्नात एक संख्या दिलेली असते, त्या संख्येला पर्यायातून कोणत्या 1 अंकी किंवा 2 अंकी संख्येने भाग जाईल ते विचारलेलं असतं. म्हणजेच काय, आता उदाहरण बघा, तुम्हाला 2 अंकी किंवा 3 अंकी संख्या दिलेली असते किंवा 4 अंकी पण दिलेली असते आणि पर्यायात तुम्हाला 2, 3, 1 अंकी संख्या दिलेली असतं. आता अशा वेळेस काय होतं की तुम्हाला पर्यायातील सर्व पर्यायाच्या कसोट्या माहिती पाहिजे, बरोबर. आपण ते ट्रेकी पद्धतीने बघणार आहे. टाईप 1 असा विचारला जातो पद्धत 1 मध्ये. आता पद्धत 2 मध्ये काय असतं की तुम्हाला 1 अंकी किंवा 2 अंकी संख्या दिलेली असते, त्या संख्येने पर्यायातील कोणत्या संख्येला निशेष भाग जाईल ते विचारलेलं असतं. तर मित्रांनो, वर काय असतं, प्रश्नात तुम्हाला 9 म्हणजे 1 अंकी संख्या दिलेली असते आणि खाली 2 अंकीपेक्षा जास्त संख्या दिलेली असते आणि त्या संख्येला कोणत्या संख्येने भाग जाईल निशेष ते विचारलेलं असतं. आणि पद्धत 3 मध्ये बघा, तुम्हाला प्रश्न स्टार दिलेला असतो आणि पर्यायातून त्या स्टारच्या ठिकाणी कोणती संख्या देईल असं विचारलेलं असतं. तर मित्रांनो, आपण आता आपल्या ट्रिकी पद्धतीने कसोटीला सुरुवात करणार आहोत. तर आता 2ची कसोटी बघा. आता तुम्ही बुक्समध्ये ते काय वाचलेलं असेल, म्हणजे पाठ केलेला असेल डायरेक्ट तो नियम, परंतु आपल्याला नियम पाठ करायचा नाही. फक्त काय करायचं आहे की संख्येच्या शेवटी फक्त समसंख्या बघायची. समसंख्या असेल तर 100% त्या संख्येला 2ने निशेष भाग जाईल. तर आपण त्यावर आता उदाहरण बघणार आहोत. तर बघा उदाहरण, आता एवढी मोठी संख्या आहे, तुम्हाला शेवटी मी काय सांगितलं, फक्त ट्रिकी पद्धतीनं समसंख्या बघायची. आता इथं शेवटी समसंख्या आहे म्हणजे या पूर्ण संख्येला 2ने भाग जाणार आहे. त्यानंतर पुढची संख्या बघा, याच्या शेवटी समसंख्या आहे म्हणजे या पूर्ण संख्येला 2ने भाग जाणार आहे. त्यानंतर शेवटी बघा समसंख्या आहे म्हणजे या पूर्ण संख्येला सुद्धा 2ने भाग जाणार आहे. त्यानंतर इथं शेवटी सुद्धा, म्हणजे काय, तर तुम्हाला फक्त लक्षात काय ठेवायचं आहे की संख्येच्या शेवटी समसंख्या असेल तर त्या संख्येला 2ने निशेष भाग जातो. आपण त्यावरची आता उदाहरणं बघूया. बघा, खालीलपैकी 2ने निशेष भाग जाणारी संख्या कोणती. आता मी तुम्हाला 2ची ट्रिक्स काय सांगितली, फक्त शेवटी समसंख्या बघायची. संख्येच्या शेवटी कोणती, समसंख्या. तर आता इथं बघा विषम संख्या आहे, 2ने भाग जाणार नाही. त्यानंतर इथं बघा विषम संख्या आहे, 2ने भाग जाणार नाही. आता इथं समसंख्या आहे म्हणजे या पूर्ण संख्येला 2ने भाग जाईल. त्यानंतर पर्याय 4 पण बघा, इथं विषम संख्या आहे म्हणजे याला 2ने भाग जाणार नाही. म्हणजे उत्तर कोणतं तुमचं, 2576. त्यानंतर दुसरं उदाहरण बघा, खालीलपैकी 2ने निशेष भाग जाणारी संख्या कोणती. तर मी तुम्हाला ट्रिक्स काय सांगितली की फक्त संख्येच्या शेवटी समसंख्या बघायची. आता इथं बघा पर्याय 1लाच समसंख्या आहे म्हणजे या पूर्ण संख्येला 2ने निशेष भाग जाईल. इथं विषम संख्या आहे, भाग जाणार नाही. इथं पण विषम संख्या आहे, भाग जाणार नाही. इथं पण विषम संख्या आहे, 2ने भाग जाणार नाही. त्यानंतर तुम्हाला मी म्हटलं होतं पद्धत 3, आपण अगोदरच पद्धत 1, पद्धत 2, पद्धत 3 बघितलेलं आहे. त्यावर प्रश्न परीक्षेला प्रश्न कसे विचारले जातात त्यावर. तर आता बघा वेगळ्या टाईपचा प्रश्न आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं स्टार. आता स्टार इथं दिलेलं आहे. तर मी तुम्हाला 2ची ट्रिक्स काय सांगितली मित्रांनो की संख्येच्या शेवटी समसंख्या असेल तर त्या संख्येला 2ने निशेष भाग जातो. आता तुम्हाला पर्यायात फक्त एकच काम करायचं आहे की समसंख्या शोधायची. आता इथं विषम आहे, इथं विषम आहे, इथं विषम आहे, पर्याय 4 मध्ये सम आहे म्हणजे स्टारच्या ठिकाणी काय येणार मित्रांनो, 6. त्यानंतरच उदाहरण बघा, सॉरी, आता बघा आपण 3 व 9ची कसोटी सोबत का घेतोय. आता मित्रांनो, यामध्ये सुद्धा ट्रिक्स आहे. आता लक्षात कसं ठेवायचे 3 ची 9ची कसोटी. आता 3चा वर्ग काय आहे, 9 आणि 3ची तिप्पट 9. तर आता 3 व 9ची कसोटी सोबत घेण्याचं कारण हे की 3 व 9ची कसोटी सारखीच आहे म्हणून मी ते काय घेतलेलं, कारण तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी सोबतच घेतलेलं आहे. आता 3ची कसोटी काय, आपल्या ट्रिकी पद्धतीने जी संख्या दिलेली असेल संख्येतील अंकाच्या बेरजेला 3ने भाग जाणे म्हणजे त्या संख्येला पूर्ण 3ने भाग जाईल. त्यानंतर 9ची कसोटी काय मित्रांनो, सेम तशीच आहे. संख्येतील अंकाच्या बेरजेला 9ने भाग जाणे म्हणजे त्या पूर्ण संख्येला 9ने भाग जाईल. तर आपण आता ते उदाहरण समजून घेऊ. आता 3ची कसोटी बघा, तुम्हाला सांगितलं मी संख्येतील अंकाच्या बेरजेला 3ने भाग जाणे म्हणजे त्या संख्येला 3ने भाग जाईल. आता काय करायचं मग, जी संख्या दिलेली असेल त्या संख्येतील अंकाची बेरीज करायची. आता 3 आणि 2 5, परत 5, 5 आणि 5 10 म्हणजे 15,
बरोबर. 2 आणि 3 5, हे 5 आणि 5 प्लस 15, म्हणजे 15ला 3ने भाग जातो का? जातो. 3 5 15, म्हणजे या पूर्ण संख्येला सुद्धा 3ने भाग जाईल. त्यानंतर 9ची कसोटी बघा, सेम तशीच आहे. संख्येतील अंकाच्या बेरजेला 9ने भाग जाणे म्हणजे त्या संख्येला 9ने पूर्ण भाग जाईल. बेरीज करा या अंकाची. 5 आणि 3 8, 8 आणि 5 13, 13 आणि 5 18. आता 18ला जातो का 9ने भाग? जातो, म्हणजे या पूर्ण संख्येला सुद्धा 18ने निशेष भाग जाईल. तर आपण आता यावरचे उदाहरण बघू. 3 व 9चे आपण उदाहरण मिक्स दिलेले. तर बघा उदाहरण, खालीलपैकी कोणत्या संख्येला 3ने निशेष भाग जाईल? आता तुम्हाला मी 3ची कसोटीची ट्रिक्स काय सांगितली? फक्त संख्येतील अंकाची बेरीज करायची, बरोबर. आता बेरीज करून बघा. आता या पर्यायाची 5 आणि 1 6, बरोबर. 6 आणि 3 9 आणि 2 11. 11ला 3ने भाग जातो का? नाही जात, म्हणजे या पूर्ण संख्येला सुद्धा 3ने भाग जाणार नाही. त्यानंतर पर्याय 2 चेक करा. 5 आणि 3 8, 8 आणि 8 16 आणि 2 18, म्हणजे काय? 3ने भाग जातो, म्हणजे या पूर्ण संख्येला सुद्धा 3ने भाग जाईल. म्हणजे एवढं सिंपल आहे. तुमची ट्रिक्स काय आपली? फक्त त्यांची संख्येतील अंकाची बेरीज करायची आणि त्या बेरजेला 3ने भाग गेला तर त्या पूर्ण संख्येला 3ने भाग जाईल. त्यानंतर उदाहरण दुसरं बघा, खालीलपैकी कोणत्या संख्येला 9ने निशेष भाग जाईल? सेम तशीच प्रोसिजर आहे, फक्त काय करायची? संख्येतील अंकाची बेरीज करायची, बरोबर. आता बेरीज करा. एक एक पर्याय चेक करू आपण. आता याची बेरीज किती आहे मित्रांनो? 9 8 17, 17 आणि 5 22, 22 आणि 2 24 आणि 24 आणि 3 27. बघा 9ने भाग जातो का? 9 त्रिक 27, म्हणजे भाग जातो, म्हणजे या पूर्ण संख्येला सुद्धा 9ने भाग जाईल. पुढील पर्याय चेक करायचं गरजच नाही, कारण तुमचं उत्तर इथंच निघलेलं आहे. म्हणजे एवढं सोपं आहे, कारण फक्त काय करायचं? तुम्हाला संख्येतील अंकाची बेरीज करायची, बरोबर. त्यानंतर बघा उदाहरण तिसरं, खालीलपैकी कोणत्या संख्येस 3ने निशेष भाग जाईल? मुंबई पोलीस भरती 2016ला प्रश्न विचारण्यात आलेला आहे मित्रांनो. तर आपली प्रोसिजर काय आहे की आता तुम्हाला ट्रिकी पद्धतीने आपल्याला फक्त संख्येतील अंकाच्या बेरजेला 3ने भाग जाणे, बरोबर. आता आपण प्रत्येक पर्यायाच्या अंकाची बेरीज करून बघू. आता बघा 3 आणि 2 5, 5 आणि 2 7, 7ला 3ने भाग जातो का? नाही जात, म्हणजे या पूर्ण संख्येला सुद्धा 3ने भाग जाणार नाही. त्यानंतर पर्याय 2 चेक करा. संख्येतील अंकाची बेरीज करा. 6 आणि 1 7, 7 आणि 5 12 आणि 1 13. आता 13ला 3ने भाग जातो का? नाही जात, म्हणजे या संख्येला सुद्धा 3ने भाग जाणार नाही. त्यानंतर पर्याय 4 चेक करा. 9 आणि 5 14, 14 आणि 1 15 आणि 4 19, 19ला 3ने भाग जातो का? नाही जात, म्हणजे या पूर्ण संख्येला सुद्धा 3ने भाग जाणार नाही. त्यानंतर आपल्याला पर्याय 4 राहिला आहे, त्यामधील सुद्धा संख्येतील अंकाची बेरीज करा. 4 आणि 3 7, 7 आणि 8 15, 15 आणि 3 18, 3 सक 18, म्हणजे या बेरजेला 3ने भाग जातो, म्हणजे या पूर्ण संख्येला सुद्धा 3ने भाग जाईल. त्यानंतर बघा आपण ही पद्धत अगोदर बघितली ते. आता आपल्याला काय करायचं आहे? फक्त स्टारच्या ठिकाणी कोणती संख्या येईल ते शोधायचं आहे, बरोबर आहे. आता उदाहरण काय दिलेलं आहे? 532 स्टार या संख्येला 9ने निशेष भाग जातो, तर खालीलपैकी स्टार या चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? तर मित्रांनो मी तुम्हाला काय सांगितलंय? 9ची कसोटी काय सांगितली? फक्त तुम्हाला ट्रिक्स पद्धतीनं की संख्येतील अंकाची बेरीज करायची. आता ही जी संख्या दिलेली आहे त्याची बेरीज करा. 3 आणि 2 5 आणि 5 आणि 5 10, बरोबर. आता आपलं काय राहिलं? स्टार. आता आपल्याला पर्यायातून स्टारच्या ठिकाणी अशी संख्या घ्यायची की तिला 9ने भाग गेला पाहिजे. आता आपण 7 घेतलं 17 होते, 17ला 9ने भाग जातो का? नाही जात. त्यानंतर 5 घेतला 15 होतात, 15ला 9ने भाग जातो का? नाही जात. त्यानंतर आपण 4 घेतले 14 होतात, 14ला 9ने भाग जातो का? नाही जात. त्यानंतर आपण पर्याय 4 8 घेतली, म्हणजे ते किती झाले? 18. 18ला 9ने भाग जातो का? 9 निश्चित जातो, म्हणजेच आपल्याला स्टारच्या ठिकाणी काय येणार मित्रांनो? 8. म्हणजेच का आता कोणती संख्या तयार झाली आपली? 5328. आता या संख्येची तुम्ही बेरीज केली अंकातील संख्येची, तर हिला 9ने निश्चित भाग जातो. आता त्यानंतर बघा मित्रांनो 4 व 8ची कसोटी आपण सोबत घेणार आहे. आता तुम्ही म्हणसाल मित्रांनो तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही या पुस्तक असे कोणत्याच पुस्तकात वाचलेलं नाही, कारण तुम्ही सोबत कसोटी का घेतात? तर मित्रांनो आपण इथं ट्रिक्स तयार केलेले आहे. कारण आता 4 व 8ची कसोटी आपण सोबत का घेतोय की 4ची दुप्पट 8 आहे आणि 4 व 8ची कसोटी जवळपास सेम आहे. प्रोसिजर काय आहे? तर सेम आहे. तर बघा कसं सेम आहे. आता 4ची कसोटी आपण ट्रिकी पद्धतीने बघायला गेलो तर आपल्याला काय करायचं आहे की फक्त शेवटी 2 अंकी संख्येला 4ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 4ने भाग जाईल. 8ची कसोटी कशी की संख्येतील शेवटच्या 3 अंकी संख्येला 8ने भाग जात असेल किंवा शेवटी 3 शून्य असेल तर त्या संख्येला 8ने निशेष भाग जातो. तर आपण समजून घेऊ. आपण अगोदर 4ची कसोटी बघणार आहे. संख्येतील शेवटच्या 2 अंकी संख्येला 4ने भाग जाणे म्हणजे त्या दिलेल्या संख्येला 4ने निशेष भाग जाईल. तर उदाहरण दिलेलं बघा मित्रांनो, आपल्याला फक्त शेवटच्या आपल्याला पूर्ण संख्येचे काही घेणं नाही, फक्त आपल्याला काय करायचं? शेवटच्या 2 संख्या चेक करायच्या आहेत, त्याला 4ने भाग गेला पाहिजे आणि 4ने भाग जात असेल तर
त्या पूर्ण संख्येला 4ने निशेष भाग जाईल। तर बघा मित्रांनो, आता इथं 32 आहे, 32ला 4ने भाग जातो का? जातो, म्हणजे या पूर्ण संख्येला सुद्धा 4ने भाग जाईल। त्यानंतर बघा या संख्येत शेवटी 2 अंकी संख्या कोणती? 24। आता 24ला 4ने भाग जातो का? जातो, म्हणजे या पूर्ण संख्येला सुद्धा 4ने भाग जाईल। त्यानंतर या संख्येत बघा शेवटी 2 अंकी संख्या कोणती? 20। 20ला 4ने भाग जातो का? जातो, म्हणजे या पूर्ण संख्येला सुद्धा 4ने भाग जाईल। खूप सोपं आहे मित्रांनो, ट्रिकी पद्धतीने गेलं तुम्ही तर लक्षात ठेवायला पण सोपं आहे। त्यानंतर बघा 8ची कसोटी बघा संख्येतील शेवटच्या 3 अंकी संख्येला 8ने भाग जाणे किंवा शेवटी 3 शून्य असणे म्हणजे त्या संख्येला 8ने निशेष भाग देईल। तर उदाहरण बघा मित्रांनो, आता मी काय सांगितलं, फक्त तुम्हाला संख्येतील शेवटच्या 3 अंकी संख्या बघायची, त्याला 8ने, त्या संख्येला 8ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 8ने भाग जातो। आता बघा 168 आहे शेवटचे 3 अंकी, 168ला 8ने भाग जातो, म्हणजे या पूर्ण संख्येला सुद्धा 8ने भाग जाईल। त्यानंतर पुढचं उदाहरण बघा, पुढची संख्या, आता शेवटी 3 अंकी संख्या कोणती? 248, हिला 8ने भाग जातो का? जातो, म्हणजे काय तर या पूर्ण संख्येला सुद्धा 8ने भाग जाईल। त्यानंतर मी तुम्हाला काय सांगितलं होतं, शेवटी 3 शून्य असेल, शेवटी 3 शून्य असेल तर त्या संख्येला सुद्धा 8ने पूर्ण भाग जाईल, म्हणजे आता शेवटी 3 शून्य म्हणजे या पूर्ण संख्येला सुद्धा 8ने भाग जाईल। तर मित्रांनो, आपण आता यावर उदाहरणं बघूया। बघा खालीलपैकी कोणत्या संख्येला 4ने निशेष भाग जाईल? सिंधुदुर्ग पोलीस भरती 2016 हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे। तर मी तुम्हाला 4ची कसोटी काय सांगितलं ट्रिकी पद्धतीने, फक्त तुम्हाला शेवटच्या 2 संख्या चेक करायच्या। आता शेवट पर्यायातून बघा 26ला भाग जातो का? 4ने नाही जात, म्हणजे या पूर्ण संख्येला सुद्धा 4ने भाग जाणार नाही। त्यानंतर बघा 82ला भाग जातो का? 4ने नाही जात, म्हणजेच या पूर्ण संख्येला सुद्धा 4ने भाग जाणार नाही। आता शेवटच्या या संख्येला जातो का? 36 जातो, 4ने भाग जातो, 4 9 36, म्हणजे या पूर्ण संख्येला सुद्धा 4ने भाग जाईल। आणि त्यानंतरचा पर्याय चौथा पण चेक करून बघा, 38ला सुद्धा 4ने भाग जात नाही, म्हणजे या पूर्ण संख्येला सुद्धा 4ने भाग जाणार नाही, म्हणजे फायनल उत्तर काय तुमचं? 57,636। त्यानंतर उदाहरण दुसरं बघा, खालीलपैकी कोणत्या संख्येला 8ने निशेष भाग जातो? चंद्रपूर पोलीस भरती 2016 प्रश्न विचारण्यात आलेला आहे। आता काय तुम्हाला 8ची कसोटी बघायची। आता 8ची कसोटी मी तुम्हाला काय सांगितलं की शेवटच्या फक्त 3 अंकी संख्या शोधायच्या तुम्हाला, आणि त्याला 8ने भाग गेला पाहिजे। बघा 3 अंकी इथं कोणती? 220, 8ने भाग जातो का? नाही जात, म्हणजे या पूर्ण संख्येला सुद्धा 8ने भाग जाणार नाही। त्यानंतर बघा 672 आहे, 672ला जातो का 8ने भाग? 8 8 64 आणि 8 चौक 32, म्हणजे या 672ला म्हणजे शेवटच्या 3 अंकी संख्येला भाग जातो, म्हणजे या पूर्ण संख्येला सुद्धा 8ने भाग जाईल। त्यानंतर पुढे चेक करायचं कामच नाही, कारण 100ला जात नाही। आता हे 200ला सॉरी इथं चुकलेलं, इथं 1 पाहिजे, 201, आता 201ला जातो का? नाही जात, म्हणजे या पूर्ण संख्येला सुद्धा भाग जाणार नाही। त्यानंतरचं उदाहरण बघा, खालीलपैकी कोणत्या संख्येला 8ने भाग जातो? चंद्रपूर पोलीस भरती 2016 प्रश्न विचारण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, आता तुम्हाला मी सांगितलं आहे 8ची कसोटी ट्रिकी पद्धतीने काय सांगितली तुम्हाला, फक्त शेवटच्या 3 अंकी संख्येला भाग गेला पाहिजे, म्हणजे त्या संख्येला 8ने निशेष भाग जाईल। तर बघा आता इथं 220 दिलेलं आहे, जातो का 8ने भाग? नाही जात, म्हणजे या पूर्ण संख्येला सुद्धा 8ने भाग जाणार नाही। त्यानंतर बघा पर्याय दुसरा, शेवटी कोणती 3 अंकी संख्या? 678 आहे, 8ने भाग जातो का? नाही जात, म्हणजे या पूर्ण संख्येला सुद्धा 8ने भाग जाणार नाही। त्यानंतर पर्याय 3 चेक करा, शेवटी 3 शून्य आहे, मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं शेवटच्या 3 अंकी संख्येला 8ने भाग गेला पाहिजे, किंवा शेवटी 3 शून्य असेल तरी पण 8ने भाग जातो, म्हणजे इथं काय मित्रांनो शेवटी 3 शून्य आहे, म्हणजे या पूर्ण संख्येला 8ने निशेष भाग जाईल। तर आता नंतरचं उदाहरण बघा, 1482 स्टार या संख्येला 4ने निशेष भाग जातो, तर खालीलपैकी स्टार या चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? तर आता तुम्हाला काय करायचं आहे, स्टारच्या ठिकाणी कोणती संख्या येईल ते पर्यायातून शोधायचं आहे। तर आता इथं कोणती तुम्हाला 4च्या कसोटीचा उपयोग करायचा। आता 4ची कसोटी मी काय सांगितलं तुम्हाला, फक्त शेवटच्या 2 अंकी संख्येला 4ने भाग गेला पाहिजे। तर मित्रांनो, आता इथं 2 दिलेली बरोबर आहे, आता आपल्या फक्त स्टारची संख्या शोधायची पर्यायातून। आता स्टारच्या ठिकाणी अशी संख्या बघा की 2 मिळून त्या संख्येला 4ने भाग गेला पाहिजे। आता इथं 3 घेतलं 23 होतं, 23ने 4ला भाग जातो का? नाही जात। त्यानंतर आपण इथलं पर्याय 2 मधले 7 घेतले, 27 होईल, 27ला 4ने भाग जातो का? नाही जात। त्यानंतर बघा 1 घेतला तर 21 होईल, 21ला 4ने भाग जातो का? नाही जात। परंतु पर्याय 4 मध्ये 4 ही संख्या आपण इथं ठेवली, कोणती संख्या तयार होती? शेवटची 24, 24ला 4ने भाग जातो का? जातो, 4 25 4 सक 24, म्हणजे स्टारच्या ठिकाणी कोणती संख्या येणार आहे मित्रांनो पर्यायातून? 4। आता बघा मित्रांनो, आपण आता 5 व 10ची कसोटी सोबत बघणार आहोत। आता बघा आपण 5 व 10ची कसोटी सोबत का बघत आहोत, कारण 5 व 10ची कसोटी सुद्धा जवळपास सेम आहे, प्रोसिजर एकच आहे। तर लक्षात कसं ठेवायचं मित्रांनो, 5 ची दुप्पट 10,
तर आता 5 ची कसोटी काय मित्रांनो, खूप सोपी. फक्त तुम्हाला ट्रिकी पद्धतीने काय करायचं आहे की शेवटी फक्त 0 किंवा 5 तुम्हाला दिसलं संख्येच्या शेवटी की तिला 5 ने निशेष भाग जाईल. त्यानंतर 10 ची कसोटी काय आहे, तर शेवटी फक्त तुम्हाला 0 बघायचं. 0 कधी असेल संख्या शेवटी तर त्या संख्येला 10 ने निशेष भाग जाईल. तर बघा आपण आता त्याचं उदाहरण बघू. कसोटी तुम्हाला दिलेली 5 ची संख्येच्या शेवटी 0 किंवा 5 येणे म्हणजे त्या संख्येला 5 ने निशेष भाग देईल. तर मित्रांनो बघा संख्या या शेवटी 0 दिलेले म्हणजे या पूर्ण संख्येला 5 ने निशेष भाग देईल. त्यानंतर बघा शेवटी 5 दिलेले म्हणजे या पूर्ण संख्येला सुद्धा 5 ने निशेष भाग देईल. आता 10 ची कसोटी काय, शेवटी 0 येणे. आता तुम्हाला एकच काम करायचे की संख्येच्या शेवटी फक्त 0 बघायचं. आता बघा इथं 0 दिलेलं आहे म्हणजे या पूर्ण संख्येला सुद्धा 10 ने पूर्ण भाग जाईल. त्यानंतर इथं बघा 0 दिलेलं आहे म्हणजे या पूर्ण संख्येला सुद्धा 10 ने भाग जाईल. आता आपण यावरील उदाहरण बघूया. बघा 5 या संख्येने निशेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती. अमरावती पोलीस भरती 2016 प्रश्न विचारण्यात आलेला. तर मी तुम्हाला काय सांगितलंय 5 ची कसोटी ट्रिकी पद्धतीनं की संख्येच्या शेवटी फक्त 0 किंवा 5 पाहिजे. आता तुम्हाला एकच काम करायचं आहे, शेवटी 0 किंवा 5 बघायचे. तर दिसतात तुम्ही इथं 4 आहे, भाग जाणार नाही. याच्या शेवटी 6 आहे, भाग जाणार नाही. याच्या शेवटी 4 आहे, भाग जाणार नाही. याच्या शेवटी 5 आहे, याला निश्चित भाग जाईल. त्यानंतर बघा उदाहरण 22,510 या संख्येला खालीलपैकी कोणत्या संख्येने भाग जाईल. आपण ही सुद्धा पद्धत बघितली स्टार्टिंगच्या लेक्चरच्या स्टार्टिंगला. तर मित्रांनो हे थोडं तुम्हाला अवघड जातं कारण काय तुम्हाला आता इथं काय करायचं असतं, एवढे संख्या दिले असते आणि यामध्ये तुम्हाला यास पूर्ण कसोट्या माहिती पाहिजे. तर मित्रांनो बघा आता 3 ची कसोटी काय आहे की सर्व संख्येची बेरीज, परंतु आपण 5 ची कसोटी बघितली की संख्येच्या शेवटी 0 किंवा 5 पाहिजे. आता इथं तुम्हाला पर्यायामध्ये 5 दिलेलं आहे तर म्हणजे संख्येच्या शेवटी काय आहे 0 आहे म्हणजे या संख्येला 5 ने निशेष भाग जाईल म्हणजे उत्तर काय येतं 4. त्यानंतर उदाहरण बघा 2545 स्टार या संख्येला 5 ने निशेष भाग जातो तर खालीलपैकी स्टार या चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल. तर मित्रांनो आता इथं काय करायचं तुम्हाला की 5 ने निशेष भाग जाईल हे तुम्हाला माहिती आहे. तर पण तुम्हाला 5 ची कसोटी आपल्या ट्रिकी पद्धतीने काय बघितले आपण, संख्येच्या शेवटी 0 किंवा 5 पाहिजे. तर आता तुम्हाला तेच काम करायचं आहे, पर्यायातून फक्त काय बघायचं 0 किंवा 5 बघायचं आहे. आता इथं 2 आहे म्हणजे स्टारच्या ठिकाणी येणार नाही. इथं 3 आहे स्टारच्या ठिकाणी येणार नाही. इथं 7 आहे स्टारच्या ठिकाणी येणार नाही. परंतु इथं 5 आहे म्हणजे आपली ट्रिकी पद्धतीने कसोटी काय आहे की संख्येच्या शेवटी 0 किंवा 5 येणे. आता इथं 5 आहे म्हणजे स्टारच्या ठिकाणी काय येणार मित्रांनो 5. त्यानंतर बघा उदाहरण दुसरं 6553 स्टार या संख्येला 10 ने निशेष भाग जातो तर खालीलपैकी स्टार या चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल. तर आता तुम्हाला काय सांगितले 10 ने निशेष भाग जातोय तुम्हाला कन्फर्म माहिती, मग तुम्हाला त्यावेळेस तुम्हाला 10 ची कसोटी आठवायला पाहिजे आपल्या ट्रिकी पद्धतीने. 10 ची कसोटी मी काय सांगितली फक्त संख्येच्या शेवटी 0 येणे. तर मग या संख्येच्या शेवटी काय येणार मित्रांनो स्टार म्हणजे शेवटी. तर तुम्हाला फक्त पर्यायातून 0 शोधायचं आहे. आता इथं 0 कुठे पर्याय 4 मध्ये 0 आहे म्हणजे स्टारच्या ठिकाणी काय येणार आहे मित्रांनो 0. म्हणजे काय एवढे सिंपल उदाहरण असतं, फक्त तुम्हाला ते टायमर तुम्हाला कसोटी आठवलं पाहिजे म्हणून मी त्याच्या ट्रिक्स तयार केलेल्या आहे. तर मित्रांनो नंतरची कसोटी बघा 6 ची कसोटी. आता 6 ची कसोटी लक्षात कशी ठेवायची. आता 6 ही संख्या कोणत्या संख्येपासून, कोणत्या 2 अंकी संख्येपासून तयार झालेली, कोणत्या 2 एक अंकी संख्येपासून तयार झालेली 6 ही संख्या बघा 2 गुणिले 3 म्हणजे 6 म्हणजे संख्या कोणत्या एक अंकी संख्येपासून तयार झालेली 2 व 3. मग आता तुम्हाला यामध्ये ट्रिक्स काय आहे की 2 व 3 ने भाग गेला पाहिजे. ज्या संख्येला 2 व 3 ने भाग जात असेल तर त्या संख्येला 6 ने निशेष भाग जातो. आणि आपली कसोटीची ट्रिक सुद्धा तेच बघा, दिलेल्या संख्येला 2 व 3 या दोन्ही संख्येने भाग जाणे म्हणजे त्या संख्येला 6 ने भाग जाईल. तर मग आता तुम्हाला मी 2 व 3 ची कसोटी ट्रिक्स पद्धतीने शिकवली. तुम्हाला तिथं आता त्या दोन्ही कसोटीच्या त्या संख्येवर यूज करायचा आणि 2 व 3 या दोन्ही संख्येने भाग जात असेल तर त्या संख्येला 6 ने निशेष भाग जातो. तर बघा त्याचं उदाहरण मग खालीलपैकी कोणत्या संख्येला 6 ने निशेष भाग जाईल. तर आता तुम्हाला मी सांगितलंय 2 व 3 ची. आता 2 ची कसोटी काय सांगितली की शेवटी संख्येच्या शेवटी सम संख्या पाहिजे म्हणजे त्या संख्येला 2 ने भाग जाईल. तर आपण इथं बघा इथं विषम संख्या दिलेली म्हणजे इथं 2 ने भाग जाणार नाही बरोबर. त्यानंतर 3 ने भाग जातो का बघा 3 आणि 2 5, 5 आणि 5 10 आणि 5 15 इथं 3 ने भाग जातो बरोबर, परंतु 2 ने भाग जात नाही. तुम्हाला मी काय सांगितलंय मित्रांनो 2 व 3 या दोन्ही संख्येने भाग गेला पाहिजे तर त्या संख्येला 6 ने निशेष भाग जाईल म्हणजे हा पर्याय पण चुकीचा आहे. त्यानंतर इथं बघा शेवटी 2 ची कसोटी काय आहे की संख्येच्या शेवटी समसंख्या पाहिजे म्हणजे तिला 2 ने निशेष भाग जाईल. इथं विषम संख्या आहे म्हणजे 2 ने भाग जाणार नाही. त्यानंतर पुढची चेक करा 3 नंबर. इथं शेवटी काय समसंख्या आहे म्हणजे काय 2 ने भाग जाईल परंतु 3 ने जातो का बघा. आता 3 ची कसोटी काय आहे की संख्येतील अंकाची बेरजेला 3 ने भाग जाणे. आता संख्येतील अंकाची बेरीज करा 4 आणि 4 8, 8 आणि 5 13, 13 आणि 5 18
आता 18ला भाग जातो का 3ने जातो. म्हणजे काय आता बघा इथं आपली कंडिशन अप्लाय होती 2 व 3 या दोन्ही संख्येने भाग जातोय म्हणजे या संख्येला 6 ने सुद्धा भाग जाईल. म्हणजेच उत्तर काय 5544. आता तुम्ही म्हणजे सर पुढं पण सम संख्या दिलेली बरोबर म्हणजे 2 ने भाग जातो परंतु 3 ने भाग जातो का ते चेक करा. आता 6 आणि 2 8, 8 आणि 2 10 आणि 3 13. 13ला जातो का भाग 3 ने नाही जात. म्हणजे इथं काय झालेलं आहे मित्रांनो इथं काय झालेलं आहे 2 ने भाग जातोय परंतु 3 ने भाग जात नाही. आपले 8 काय की 2 व 3 या दोन्ही संख्येने गेला पाहिजे म्हणजे अंतिम उत्तर आपलं काय 5544. नंतरचं उदाहरण बघा 53 स्टार 8 या संख्येत 6 ने निशेष भाग जातो तर स्टारच्या ठिकाणी कोणती संख्या येईल. पुणे SRPF 2016 प्रश्न विचारण्यात आला. आता 6ची कसोटी तुम्हाला मी सांगितलंय की 6 ही संख्या कोणत्या दोन संख्यापासून बनलेली 2 व 3 म्हणजे तुम्हाला आता अगोदर 2ची कसोटीचा उपयोग करा. आता 2ची कसोटी काय की संख्येच्या शेवटी समसंख्या पाहिजे इथं समसंख्या आलेली म्हणजे याला 2 ने भाग निश्चित जाणार. त्यानंतर काय 3ची कसोटी काय की संख्येतील अंकाच्या बेरजेला 3 ने भाग जाणे. आता संख्येतील अंकाची बेरीज करा 5 आणि 3 8 8 आणि 8 16. आता स्टारच्या ठिकाणी मित्रांनो पहिल्यातून अशी संख्या ठेवा की तिला 3 ने भाग गेला पाहिजे. आता 3 ठेवली तर किती 16 आणि 3 19. 19ला भाग जातो का नाही जात. त्यानंतर 4 कधी घेतलं 16 आणि 4 20. 20ला भाग जातो का 3 ने नाही जात. त्यानंतर आपण पर्याय 3 मधले 2 घेतली तर किती होते 18. आता 18ला 3 ने भाग जातो का जातो म्हणजे स्टारच्या ठिकाणी कोणती संख्या येणार आहे 2. त्यानंतर उदाहरण बघा 5796 या संख्येस कोणत्या संख्येने पूर्ण भाग जाईल. नाशिक बॅट्समॅन पोलीस भरती 2017ला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर मित्रांनो आता अशा वेळेस तुम्हाला ऑप्शन दिले तर खूप अवघड जातं कारण तुम्हाला अशा वेळेस तुम्हाला पूर्ण कसोट्या ऑप्शनमध्ये जे संख्या दिल्या त्यांच्या कसोट्या ट्रिक्स पद्धतीने माहिती पाहिजे. तर आता तुम्हाला मी सांगितली होती 5ची कसोटी काय संख्येची शेवटी 0 किंवा 5 असणे संख्ये शेवटी 6 आहे म्हणजे 5 ने भाग जाणार नाही. नंतर तुम्हाला 8ची कसोटी मी सांगितली होती संख्येतील शेवटी 3 अंकी संख्येला 8 ने भाग गेला पाहिजे. 796ला 8 ने भाग जातो का नाही जात म्हणजे हे सुद्धा या संख्येने सुद्धा पूर्ण भाग जाणार नाही. नंतर तुम्हाला मी 6ची कसोटी काय सांगितली होती 2 व 3 ने भाग गेला पाहिजे बरोबर. आता 2 ने भाग द्यायचा असेल तर आपल्याला काय करायचं असं संख्येच्या शेवटी समसंख्या पाहिजे. इथं समसंख्या 6 आहे म्हणजे 2 ने भाग जाईल परंतु आता 3 ने भाग जातो का ते शोधा लागणार आहे. करा त्याची बेरीज संख्येतील अंकाची 9 6 15 आणि 15 आणि 7 22 22 आणि 5 27 बरोबर. याची किती येते 27. 27ला 3 ने भाग जातो का 3 नाम 27 म्हणजे जातो. म्हणजे काय तर या संख्येला 5796ला 2 ने पण भाग जातोय आणि 3 ने पण जातोय म्हणजे या संख्येला 6 ने पण निश्चित भाग जाईल म्हणजे याचं उत्तर काय मित्रांनो 6. त्यानंतर मित्रांनो 11ची कसोटी बघा. 11ची कसोटी सुद्धा ट्रिकी पद्धतीने काय जी संख्या दिलेली असेल त्या संख्येचं काय करायचं एक आड एक संख्येची बेरीज करायची आणि त्याचा फरक किती यायला पाहिजे 0 किंवा 11. तर बघा त्यावर उदाहरण आता काय दिलेलं आपल्या एक आड एक संख्येची बेरीज करायची आणि त्यांचा फरक किती यायला पाहिजे मित्रांनो 0 किंवा 11. तर आता उदाहरण बघा खालीलपैकी कोणत्या संख्येला 11 ने निशेष भाग जाईल. सांगली पोलीस भरती 2016ला प्रश्न विचारण्यात आलाय. आता मी तुम्हाला काय सांगितलं की एक आड एक संख्येची बेरीज करायची आणि त्या बेरीजचा फरक किती यायला पाहिजे मित्रांनो 0 किंवा 11. तर आपण पहिलं ऑप्शन चेक करू. एक आड एक म्हणजे काय 6 9 आणि 9 बरोबर. आता 6 आणि 3 9 9 9 18 18 18 9 27 बरोबर. याची एक आड एक संख्येची बेरीज किती आली 27. त्यानंतर राहिलेल्या संख्येची बेरीज करा 3 5 आणि 7. 5 आणि 3 8 8 आणि 7 15 बरोबर. 27 मधून 15 गेले किती राहतात 5 आणि 27 मधून 15 5 5 आणि 5 10 आणि 2 12. आपला फरक किती यायला पाहिजे मित्रांनो 0 किंवा 11 यायला पाहिजे बरोबर. त्यानंतर पर्याय 2 चेक करा. एक आड एक 4 5 9 5 आणि 4 9 9 9 18 बरोबर. याची बेरीज एक आड एक आली. त्यानंतर वरच्या संख्येची करा राहिलेल्या. आता 7 7 7 7 त्रिक 21. आता 21चा फरक काढा 21 - 18 किती राहतात 3. आपल्याला फरक किती यायला पाहिजे 0 किंवा 11. त्यानंतर पर्याय 3 चेक करा. एक आड एक संख्येची बेरीज करा 5 आणि 4 म्हणजे 5 आणि 4 9 9 आणि 5 14. त्यानंतर राहिलेल्या संख्येचे एक आड एक 9 आणि 3 12 12 आणि 7 19.
19चा फरक, 19 आणि 14 फरक किती मित्रांनो 6. आपल्याला फरक किती आला पाहिजे 0 किंवा 11. म्हणजे हे सुद्धा उत्तर नाही, याला सुद्धा 11 भाग जाणार नाही, याला सुद्धा 11 भाग जाणार नाही, याला सुद्धा. त्यानंतर पर्याय 4 चेक करा. एक आड एक संख्येची बेरीज करा. 4 3 5. आता 4 आणि 3 7, 7 आणि 5 12. बरोबर. वर राहिलेले एक आड एक संख्येची बेरीज करा. 7 आणि 7 14, 14 आणि 9 23. आता 23 मधून 12 गेले म्हणजे फरक किती येतोय 11. म्हणजे काय तर आपली ट्रिकी पद्धतीने जे कसोट पहिले आपल्याला फरक किती पाहिजे एक आड एक संख्येच्या 0 किंवा 11. म्हणजे 11 आलेला आहे, म्हणजे या पूर्ण संख्येला 11ने निशेष भाग जाईल. नंतरचं उदाहरण बघा. 12 स्टार 653 या संख्येला 11ने निशेष भाग जाण्यासाठी कोणती संख्या स्टारच्या ठिकाणी येईल? सोलापूर पोलीस भरती 2016 प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर आपली कसोटी काय आहे, आपली ट्रिक्स कसोटी काय आहे 11ची, की एक आड एक संख्येची बेरीज करायची आणि त्याचा फरक किती यायला पाहिजे मित्रांनो 0 किंवा 11. तर बघा एक आड एक करा. आता याची बेरीज करा. 6 आणि 3 9 2 11. किती आलाय 11. बरोबर. आता राहिलेले 5 स्टार आणि 1. आता याची बेरीज करा. 5 आणि 1 6 आणि स्टार. तर मित्रांनो आता बघा इथं 11 आलेले. बरोबर. आता वर सुद्धा आपल्याला काय फरक 0 किंवा 11 आणायचा आहे, म्हणून पर्यायातून अशी संख्या शोधा की 6 प्लस ते केले म्हणजे 11 येईल. तर आता 6 मध्ये किती प्लस केले म्हणजे 11 येईल? 6 आणि 5 11. बरोबर. आता यांचा फरक आपण काढला तर किती येतो 0. म्हणजे तुमचं उत्तर काय येणार आहे मित्रांनो 5. म्हणजे स्टारच्या ठिकाणी कोणती संख्या येणार आहे 5. आता मित्रांनो आपण 2 ते 11 पर्यंत कसोट्या बघितल्या आपण ट्रिक्स पद्धतीने. तर मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की आपण 2 ते 11च कसोट्या बघणार आहोत आणि त्यानंतर आपण 100 पर्यंत मूळ संख्या सोडून कोणत्याही संख्येची कसोटी काढू शकता. आता बघा आपण ते कसे काढायचे ते बघा. आता इथं दिलेली 14ची कसोटी तुम्हाला पुस्तकात तुम्ही पाठ केलेली असेल, परंतु ही 14 ही संख्या कोणत्या एक अंकी संख्यापासून बनलेली, कोणत्या एक अंकी 2 संख्यापासून बनलेली बघा. 7 दुने 14. म्हणजे तुम्हाला मित्रांनो काय करायचं, तुम्हाला विचारलं असेल 14ने निशेष भाग जाणार खालीलपैकी संख्या कोणती. तर मी तुम्हाला आता 2 ते 11 पर्यंत कसोट्या शिकवलंय. आता तुम्हाला 7 व 2 या दोन्ही कसोट्याची जर ट्रिकी पद्धतीने करायचा. 7 व 2 या दोन्ही संख्येने भाग जात असेल तर त्या संख्येला 14ने निश्चित भाग जाईल. त्यानंतर बघा 15ची कसोटी लक्षात कशी ठेवायची. आता ही संख्या कोणत्या दोन एक अंकी संख्यापासून बनलेली 3 आणि 5. म्हणजे 3 5 15. म्हणजे ज्या संख्येला 3 व 5 ने भाग जात असेल तर त्या संख्येला 15ने सुद्धा भाग जाईल. बरोबर. त्यानंतर बघा 16ची कसोटी. आता 16 ही संख्या कोणत्या दोन एक अंकी संख्यापासून बनलेली 4 गुणिले 4 4 चौक 16. म्हणजे काय ज्या संख्येला 4ने भाग जाईल त्या संख्येला 16ने सुद्धा भाग जाईल. त्यानंतर बघा 18ची कसोटी. आता 18 ही कोणत्या दोन संख्येपासून बनलेली 9 दुने 18. बरोबर. म्हणजे ज्या संख्येला 9 व 2 ने भाग जाईल त्या संख्येला 18ने सुद्धा भाग जाईल. कारण आपण या 2 ते 11 पर्यंत कसोट्या बघितलेल्या म्हणून तुम्ही ती मेथड त्यावर फास्ट यूज करू शकता. त्यानंतर बघा 20ची कसोटी काय राहणार आहे. आता ही कोणत्या 4 व 5. म्हणजे 4 पंचे 20. 4 व 5 पासून बनलेली. म्हणजे ज्या संख्येला 4 व 5 ने भाग जाईल त्या संख्येला 20 ने सुद्धा भाग जाईल. तुम्ही असं 100 पर्यंत करू शकता फक्त मूळ संख्या सोडून. आता मी तुम्हाला अगोदर म्हटलं होतं 88ची कसोटी सांगा. बरोबर आहे. आता यावेळेस तर बरेच जण त्यावेळेस कन्फ्यूज झाले होते का 88ची कसोटी आहे का. सोपी आहे मित्रांनो. 11 8 88. म्हणजे ज्या संख्येला 11 व 8 ने भाग जाईल त्या संख्येला 88ने निशेष भाग जाईल. तर मित्रांनो तुम्ही अशा पद्धतीने कोणत्याही 2 अंकी संख्येची कसोटी काढू शकता. तर मित्रांनो आता ह्या सर्व ट्रिक्स मी पोलीस भरती ट्रिकी गाईड या बुक्समध्ये दिलेले. तुम्हाला आणखी डिटेल्स पाहिजे असेल किंवा त्यावर सराव करायचा असेल तर तुम्ही पोलीस भरती ट्रिकी गाईड या बुक्समध्ये बघू शकता. धन्यवाद.